आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बायको, गरमागरम वडापाव आणलाय तुझ्यासाठी, घे. आज चटणी जरा जास्तच तिखट आहे वाटतं. नकोय, वडापावला नाही म्हणणं पाप असता. घे. अगं ऐक ना, मी जरा जास्तच रिॲक्ट झालो. आय एम सॉरी. अगं ऐकून तरी घे बायको. हे बरं आहे बायकांचं, स्वतः चूक करायची आणि स्वतः चिडायचंय. आता आराध्या माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही तिच्याशी. श्राऊ, चल खाली जेवायला, सगळे तुझी वाट बघतायत. का तू नाही जेवणार आहेस का? नाही, मला भूक नाहीये. तू चल ना. ताई, काय झालंय? काही नाही, तू चल. ताई, तू अपसेट दिसतेस. तू मला खरं सांग, काय झालंय ते? श्राऊ, अगं आज ऑफिसला ते नवीन टेंडर ओपन होणार होतं. मला काही सुचतच नव्हतं ग तेव्हा. आणि तू हे मला सांगणार नव्हतीस का? अगं ती बाई एक दिवस तुला सुखाने जगू देत नाहीये आणि तू सगळं हे एकटी सहन करतेस. ती यशोधरा काही ना काही कारण काढून आपल्याला त्रास सतत देत राहणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण एकदाच काही तो मार्ग काढायला हवा. मलाही तेच वाटतंय, पण खरं सांगू, आता ना मला काहीच सुचत नाहीये ग. मी एक सांगू? हे बघ, मला असं वाटतं की आपण श्रेयसला आणि अक्षयला विश्वासात घेऊन सगळं खरं काय ते सांगितलं पाहिजे. अक्षयला कळायला हवं ना की मी जिवंत आहे. नाहीतर असं व्हायचं की यशोधराच्या कारस्थानांना आपण उत्तर देण्यातच आपला वेळ निघून जाईल. हे बघ, त्या दोघांना जर सत्य कळलं तर त्यांना आपला त्रास कळेल. ते समजून घेतील आपल्याला. कळतंय का तुला? खबरदार असा मूर्खपणा केलास तर श्रावणी. मला माहिती आपण प्रॉब्लेम मध्ये आहोत, पण एवढं पॅनिक व्हायची गरज नाहीये. प्रत्येक गोष्टी तुला एवढी घाई का असते ग? मी माझ्या परीने हँडल करते ना. अगं सगळं सेटल व्हायला वेळ लागतो, पेशन्स ठेवावे लागतात आणि सगळं आपल्या मनाप्रमाणेच होणार. अगं पण ताई, परत असा विचार मनात जरी आणलास ना तर बघ, आता सध्या आई बाबांना आपली जास्त गरज आहे श्राऊ. त्यांच्याकडे लक्ष दे, त्यांची काळजी घे. बाकी सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला मी सक्षम आहे. मी बघेन. सतत सतत मी आहे ना, मी करतेय ना, नेहमी स्वतःच खरं करतेस. मला तर आता असं वाटतंय की तू माझा विचारच करत नाहीयेस. हे असं तोंड दाबून बुक्क्यांचा मार नाही सहन होत आहे मला आता. माझी अवस्था कधी कळणार आहे ताई तुला? कधी? बट सॉरी ताई, अजून किती दिवस मी अशी गप्प बसू शकेन हे मी नाही सांगू शकत. निखिल म्हणजे आराध्याचा मित्र ना? मित्र नाही, खास मित्र. पण मग तो आपल्याला का मदत करेल? ही रिस्क आम्ही तेव्हाच रिस्क घेतो संजय, जेव्हा जिंकण्याची खात्री असते. काही कळालं नाही ताई. निखिलचा फोन. या फोनचं काय करणार आहे ताई तू? मेसेज खेळणार. म्हणजे इमॅजिन कर, निखिलच्या फोनवरून आम्ही जर आराध्याला मेसेज केले आणि आराध्याच्या फोनवरून निखिलला मेसेज केले तर काय होईल? आलं लक्षात. म्हणजे ताई तू असे मेसेज करणार की ते वाचणाऱ्याला दोघांवर संशय येणार. माय डिअर ब्रदर, यू आर ग्रोइंग स्मार्टर. आय लाईक इट. ताई शेवटी मी तुझाच दास आहे. बरं जाऊ दे, पुढे काय? अरे पुढे काय? जस्ट इमॅजिन, आराध्याच्या फोन मधले मेसेज जर श्रेयसने वाचले तर श्रेयसला राग येणार. आत्ताच लग्न झालंय आणि एकमेकांवर खूप प्रेम पण आहे.
पण आपली बायको तिच्या मित्राबरोबर असे मेसेज करते म्हटल्यावर दोघांमध्ये गैरसमज होणार, मग वादही होतील. मग तो कदाचित तिच्या चारित्र्यावर संशय घेईल. दोघेही एकमेकांपासून लांब जातील. मग आमची इच्छा पूर्ण होणार, आमचं स्वप्न पूर्ण होणार. संजय तू बघशील, श्रेयस चिडेल, खूप चिडेल, आणि मग सगळ्यांसमोर तो आराध्याला असं धरेल, तिचा हात धरेल आणि तिला पॅलेस बाहेर काढेल. म्हणजे आराध्याने ह्या घरचे तिचे शेवटचे दिवस मोजायला सुरुवात करायला हवी. ताई हे असं झालं ना की पाहुण्यांच्याच काठीने साप मारायचा, आणि याची सुरुवात अगदी उद्यापासूनच करायची. एवढा ऍटिट्यूड? मग आता मला पण नाही बोलायचं. सॉरी श्रेयस, आय नो ह्या सगळ्याचा तुला खूप त्रास होतोय, पण सिरियसली मला तुझ्या भावनांशी खेळायचं नाहीये. मी तुझं प्रेम समजू शकते, तुझा रागही समजू शकते, पण प्लीज तू मला समजून घे, मला माफ कर. आय एम रिअली सॉरी. श्रेयस इथे झोपलाय, लवली. म्हणजे यशोधरा तुझा नेम बरोबर टार्गेटवर लागलाय. फायनली ठिणगी पडली तर ग्रेट. म्हणजे आता आराध्याच्या रूमचा डोअर ओपन असणार. ऑफकोर्स, सुपर.
श्रेयस इथे असा हॉलमध्ये का झोपलाय? चिरंजीव उठा, सकाळ झाली. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग. काय रे, तुझ्या बेडरूमचा एसी काम करत नाहीये का? नाही, एसी चालू आहे डॅड. असं का विचारताय? असं का विचारतोय म्हणजे? इथे असा हॉलमध्ये झोपल्यास म्हणून विचारतोय. ते तुमचा सेन्स ऑफ ह्युमर एकदम सॉलिड आहे डॅड. सकाळी सकाळी कसं काय सुचतं तुम्हाला हे सगळं? माझं जाऊ दे रे, पण तुला काही सुचतंय का? सुचायचं काय आहे त्यात? मला द्यायला कारण? अहो, कारण द्यायला कशाला हवंय? मी ऑफिसचं काम करत होतो, मग आराध्याची झोप म्हणून नको तर मी बाहेर येऊन बसलो काम करत, आणि काम करता करता कधी झोप लागली काही कळलंच नाही मला. अरे वा, खूप चांगलं सुचतं तुला. डॅड, बाप आहे मी तुझे. जेव्हा तुला एक शब्दही बोलता येत नव्हता ना, तेव्हापासून मी तुला ओळखतो. काल ऑफिसमध्ये काय काय घडलंय ना, सगळं कळलंय मला. डॅड, खरं सांगायचं तर मला मी कसा रिॲक्ट होऊ काही कळतच नाही. म्हणून तू आराध्यावर चिडलास? म्हणजे राग येणं स्वाभाविक आहे, पण त्यावर कंट्रोल हवा ना. एखाद्या गोष्टीवर तातडीने प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. डॅड, पण आपल्या कंपनीकडून एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट गेलंय आणि त्याला आराध्या जबाबदार आहे. मला तसं वाटत नाही. म्हणजे आराध्याला तू माझ्यापेक्षा जास्तच ओळखतोस, मला माहिती आहे. पण आराध्या अशी मुलगी आहे ना की जी स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करणार नाही, आणि हे तुलाही चांगलंच माहिती आहे. नाही, मला रिअलाइज झालंय ते, पण काल मी रिॲक्ट झालो ना डॅड, आता गिल्टी वाटतंय मला. तर गिल्टी वाटून काय होणार आहे? अरे एवढा मोठा आरोप केलास तिच्यावर, तिच्या मनाला त्रास झाला असेलच ना. हे बघ श्रेयस, मला तरी असं वाटतं की चूक तुझी आहे आणि तू जाऊन तिची माफी मागावीस. मी माफी मागायचा प्रयत्न करतोय, कालपासून करतोय, पण ती एक शब्दही बोलायला तयार नाहीये माझ्याशी. चिरंजीव, कळतंय का? प्रेम करणं सोपं असतं, पण ते निभावून नेणं त्यापेक्षा कठीण असतं. म्हणजे बघ ना, आराध्याने तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तुझा तिच्यावर विश्वास नाहीये, हे काही बरं नाही. बरं, आराध्या इतर मुलींसारखी नाही की जिला महागडी गिफ्ट किंवा एखादं सरप्राईज दिलं तर विरघळून जाईल. तू ना तिचा स्वाभिमान दुखावलायस, सो तिचा राग इतक्या लवकर जाणं कठीण आहे. तुमच्याशी बोलून मला सॉर्टेड वाटतंय डॅड, आणि मी मान्य करतो माझं चुकलंय. पण आता मी आराध्याची समजूत कशी काढू मला कळतच नाहीये. म्हणजे मी काय केलं तर ती माझ्याशी आधीसारखं बोलेल, आधीसारखं वागेल? काही नाही, तू जा, फ्रेश हो आणि तिला सॉरी म्हण. आराध्या समजूतदार आहे. तुझा सॉरी हा एकच शब्द तिच्यासाठी पुरेसा आहे. पण हा, हे सगळं प्रेमाने आणि मनापासून म्हण. नाही तर तिला सांगशील डॅड म्हणाले म्हणून आलो माफी मागायला. नाही, असं कसं सांगेन? नाही, मी मनापासून सॉरी म्हणेन तिला. शाबास, तुझी चूक तुला कळली आणि तू मान्य केलीस, हे महत्वाचं आहे. असा समजूतदारपणा दाखवत जा, सगळं नीट होईल. डोंट वरी, लवकरच तुमचं पॅचअप होईल. थँक्यू डॅड. नो चान्स अरविंद डार्लिंग. आता आम्ही पण बघतो ना, श्रेयस आणि आराध्यामध्ये पॅचअप कसं होतं.
आराध्या अरे सुरू कर. आम्ही काय सांगितलंय? ब्रेकफास्ट टेबलवर फोन सायलेंट असायला पाहिजेत की नाही? व्हॉट इज दिस अक्षय? मम्मा माझा फोन नाही वाजत आहे. मम्मा माझाही फोन नाही वाजत आहे. मग कुणाचा फोन वाजतोय? अहो आराध्याचा फोन आहे. बघा बिचारी पोर कामात आहे म्हणून साधं फोनकडे लक्ष सुद्धा नाहीये तिचं. नाहीतर तुम्ही दोघे फोनच घेऊन बसलेले असतात कायम. आजी प्लीज जेवताना कधी फोनवर असतो मी. मग एरवी काय करता तुम्ही? हा श्रेयस अरे बघ ना तू काहीतरी कामाचं असेल नाहीतर एवढे मेसेज एवढे कॉल कोण करणार आहे? मग आराध्याचा फोन आहे तो मी कसा रिसीव्ह करणार? मॉन बायको आहे ती तुझी. इतकं फॉर्मल का वागतोयस? आणि चेक कर काहीतरी महत्वाचं असेल रे. बघ हॅव अ लुक बेटा. सॉरी डिअर काल तुला रिप्लाय करता आला नाही. खूप गडबडीत होतो. बट आय मिस यू सो मच डार्लिंग. आज माझ्या घरी भेटूया.